नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती विविध विकास कामांना सुरुवात झालेली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रामकाल पथ प्रकल्प हा कुंभमेळ्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। काळाराम मंदिर, सीतागुफा परिसरामधून गंगा गोदावरी रामकुंड पर्यंत हा रामकाल पथ असणार आहे आणि या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली असून इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामांना सुरुवात झालेली आहे। सिंहस्थ काळामध्ये सर्वात आकर्षक ठरणारा रामकाल पथ प्रकल्प हा आता प्रत्यक्षात या ठिकाणी त्या प्रकल्पाला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय, मी सध्या नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी नाशिकच्या काळाराम मंदिरापासून तर गंगा गोदावरी रामकुंड परिसरापर्यंत हा संपूर्ण रामकाल पथ 194 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी साकारण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जो पूर्व दरवाजा आहे, या पूर्व दरवाजा परिसरामध्ये या ठिकाणी हे काम सुरू झालंय। त्यामुळे भाविकांना पूर्व दरवाजाकडनं जे दर्शन रांगा या ठिकाणी असतात त्या आता या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत। एकूण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी या रामकाल पथामध्ये संपूर्ण श्रीरामांची जी रामायण काळातली अनुभूती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रामकाल पथ जे उभारले जाते या परिसरामध्ये प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामांना आता सुरुवात झालेली आहे। आजूबाजूचे अतिक्रमण जे होतं ते या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर काही जुने वाडे या ठिकाणी होते, ते जुने वाडे देखील या ठिकाणी हटवलेले आहेत आणि एकूण जर बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा प्रकल्प या ठिकाणी मांडला जातोय आणि त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात कामाला आता एकूणच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। प्रत्येक भाविकांना या रामकाल पथाच्या माध्यमातून श्रीराम काळातील जी अनुभूती आहे ती या ठिकाणी एकूणच अनुभवायला मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।